मित्रांनो, सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत. ही इतकी चमत्कारिक आहेत की ऐकूनच आपण आश्चर्यचकित होतो. आज अशाच एका रहस्याचा वेध आपण या एपिसोडमध्ये घेणार आहोत. आणि हो, हा एपिसोड शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला त्या रहस्याचा पूर्ण उलगडा होईल. लाखो वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पर्वतरांगा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे तयार झाल्या. या लाव्हा रसाचे थर थंड होत असताना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना व आकार तयार झाले. त्यातीलच एक रचना म्हणजे डाईक. डाईक म्हणजे लाव्हा रसाचे विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे होणाऱ्या बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. ही रचना आपल्याला थोडप किल्ल्यावर पाहायला मिळते. थोडपगडाच्या बाले किल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झाला आहे, तर त्याला लागून 400 फूट उंच सरळसोट भिंतीमध्ये नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या परिसरात फिरताना हा किल्ला आपले सहजपणे लक्ष वेधून घेतो. बाले किल्ल्यावरील गुहा, राजवाड्याचे अवशेष, पाण्याचे टाके, देवीचे मंदिर इत्यादी गोष्टी धुंडाळण्यासाठी एक दिवस सहज लागतो. पण आजच्या आपल्या गोष्टीचा विषय वेगळा आहे. आपण आज गडाची नाही तर गडाच्या माचीवरचे एक रहस्य शोधणार आहोत. ते फार कमी लोकांना ठाऊक आहे. देवगाईचे रहस्य. माचीवर आखीव रेखीव असे एक शिव मंदिर व वैशिष्ट्यपूर्ण अशी विहीर आहे. त्याशिवाय माचीवर पूर्वी राहणाऱ्या शिपायांच्या राहण्याच्या वस्त्या यांचे अवशेष देखील इथे आपल्याला बघायला मिळतात. माचीपासून गडाच्या पायथ्यापर्यंतचा भाग दाट जंगलाने वेढलेला आहे. या जंगलामध्ये एक अशी कपार आहे जिथे देवगाईचे वास्तव्य आहे. ही देवगाय जिवंत नसून पाषाणाची आहे. पण काळ्या भिन्न कपारीमध्ये पांढुरकी दगडी देवगाय कशी ही एक कोडे आहे. दंतकथेनुसार ही देवगाय आपल्या बछड्याला भेटण्यासाठी पाषाण फोडत पुढे चालली आहे व ती दरवर्षी पुढे पुढे जात आहे ना कमाल. बर, दगड आहे ना. हा हा या दगडांच्या पुढे ती दिसते का? हा 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 फक्त मागचा भाग आहे दिसतो. मग पुढे आहे ना तोंड आणि ते पुढे आहे तिच्या. आहे का तिचं? हा. बर, जाता नाही येत ना आता मध्ये. जिवंत आहे का पण? जिवंत नाही, दगडाची पण मग एवढी पुढे गेली तर नाही. हा. खाली वाटी हा. मध्ये बर, तिच्या आला हा वासरू. हा ही भेट होईल ना हा तेव्हा ही पृथ्वी नष्ट होईल. चालली. मध्ये आणि याला काय करता तुम्ही? आणि आता ते आपल्या दिवाळीच्या टायमाला ते धनतेरस हा, धनतेरस, हा. वाघबारस म्हणते ना, हा, हा. आम्हाला पूजा
त्याची पूजा करायची. हा, हा. आणि तिच्या पुढे काठी आहे. हा तेव्हा ते काठीचे निशाण दिसत आहे ना, काठी पुढे सरकत चालली, हा हा तिच्या माग माग गाय. हा. हं. सह्याद्रीच्या कडेकपारीत लपलेली एक दंतकथा. देवगाय जी कपार फोडून आपल्या बछड्याला मिळण्यासाठी जाते, दरवर्षी गव्हाच्या दाण्या एवढी पुढे पुढे जाते, अशी ती देवगाय. धोडप किल्ल्याच्या मध्ये एका कपारीमध्ये निसर्गाचा चमत्कार. ही माहिती ऐकून जर तुम्हाला ही गाय बघावीशी वाटत असेल तर कृपया एकट्याने साहस करू नका. येथील स्थानिक वाटाड्या घेतल्याशिवाय तुम्हाला याची वाट समजणार नाही. आणि हो, हा किल्ला डिफिकल्ट कॅटेगरीचा आहे, तेव्हा योग्य तयारीनिशी व ऊन नसताना योग्य वातावरणामध्ये इथे भेट देणे ठीक राहील. आणि हो, मागे फॅक्ट शीटमध्ये तुम्हाला इथल्या आम्ही घेतलेल्या गाईडचा नंबर आणि नाव दिलेले आहे. शिवाय किल्ल्याबद्दलची योग्य त्या सूचना देखील त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. मित्रांनो, तर या चॅनलला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन कथा, नवीन जा. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.